नमस्कार नमस्कार नमस्कार, कसे आहात सगळे? मी तुमच्या सगळ्यांची लाडकी चिंकी आले एक नवीन व्हिडिओ घेऊन. आज मी तुम्हाला सगळ्यांना एक गंमत दाखवणार आहे. ओळखा बघू काय काय. डोळे मिटा सगळ्यांनी, मगच दाखवणार बाई गंमत. मिटा डोळे मिटा. मिटलेत? 1 2 3. अहो, ही माझी मनी भाऊ आहे. स्वीटी नाव तिचं बरं का. कशी आहे सांगा? भलती आळशी आहे बाई. बघा कशी बसली डोक्यावर माझ्या. काम नाही धाम नाही, तिन्ही त्रिकाळ दूध पिऊन नुसती सुस्तावलेली. आणि वरती भरीला कॅट फूड. स्वीटी नाव सांग बघू सगळ्यांना तुझं. आळशी. अख्ख्या घरावर हिचंच राज्य. आम्ही मालक असून नोकरासारखेच. आंघोळ घाला, जेवायला घाला, काळजी घ्या, कुठे जाते नाही जाते ते बघा, लक्ष ठेवा. वरती आई बाबा हिचेच लाड करतात. आमचे करतच नाही बाई कुणी लाड. छोटीशी 1 महिन्याची होती तेव्हा घेऊन आले मी तिला घरी. आई बाबा कुणी कुणी नव्हतं हो तिला. आमच्या चाळीच्या मागे एक विहीर आहे ना, तिथे राहणार. मला आवाज आला एकदा, कोणीतरी लहान पिल्लू ओरडतंय म्हणून. जाऊन बघितलं तर ही. दया आली हो मला. सरळ मी तिला रुमालात बांधलं आणि घरी घेऊन आले. न सांगता तिला घेऊन आले म्हणून आई बाबांचा ओरडा पडला तो पडलाच. पण नंतर आई बाबांना तिचा जास्त लळा लागला. त्यानंतर माझे लाड बंद झाले आणि हिचे सुरू. तुम्हाला सांगते स्वीटी, लव पटकन लव, तो बोका आलाय परत. जा लवकर जा, पळ. गेली बाई. अहो तुम्हाला सांगते, हा बोका आमच्या स्वीटीच्या मागावर असतो नुसता. परवा मी ह्या दोघांना समोरच्या झाडीत कुस्ती खेळताना बघितलं. हा बोका आमच्या स्वीटीच्या पाठीवर चढून तिला मारत होता. तशी मी धावत गेले आणि हकलवून दिलं त्या बोक्याला. बिचारी माझी स्वीटी मार खात होती हो, गरीब गाय नुसती. तसंच जाऊन मी आईला सांगितलं की आई, तो बोका असं करत होता स्वीटीला. मी म्हटलं आई, त्या बोक्याला शिव्या घालेल आता. आई म्हणाली, अरे वा, हो का, म्हणजे आता स्वीटी पिल्लं देणार. मी म्हटलं कुस्ती खेळल्यावर पिल्लं कशी होणार? काय मला लॉजिकच नाही समजलं बाई. आई आपली आमची काहीही बोलत असते. माझ्या स्वीटीला आम्ही आता ट्रेनिंगच देणार आहे. कोणी त्रास दिला की कसं पोच करायचं, चावायचं त्याचं. पण आई म्हणाली, ते खरं असेल का हो? स्वीटीला नक्की होतील का पिल्लं? काय वाटतं तुम्हाला? आईला विचारलं मी, कुस्ती खेळल्यावर पिल्लं होतात का? काही काय बोलतेस खुळ्यासारखी. मला म्हणाली, चिंकी अतिशहाणपणा करू नको, अभ्यासाला जा. म्हणजे आता आम्ही लहान मुलांनी प्रश्न सुद्धा विचारायचे नाहीत का कुठलेच? म्हटलं राहिलं मला काय, पिल्लं आल्याची कारण नाही का, छोटी छोटीशी. मला फार आवडतात बाई प्राणी. आली बघा परत, बसली डोक्यावर माझ्या. काय बाई, या मांजराचा ऍटिट्यूड असतो ना, बापरे. मी एखादा कुत्रा पाळला असताना निदान त्याने माझ्या घरची 4 कामं तरी केली नसती. भाजी आणून देणं वगैरे, निदान माझी पर्सनल कामं तरी केलीच असती त्याने. यांचा काय उपयोग? पण आपल्याला
स्वीटीचे किती किती लाड करते हो की नाही ग स्वीटी. स्वीटीला अंजारते, गोंजारते, अंघोळ घालते, खाऊ घालते, सगळं सगळं करते बाई मी तिचं. जा बाई उठ आता. आता काही 24 तास माझ्या डोक्यावर बसून राहणारच का बाई तू. दमली असशील ग. जा वेगवेगळ्या गाद्या गिरड्यांवर लोळून, खुर्च्यांवर लोळून, इकडे तिकडे लोळून थकली असशील फार. जा आई देईल तुला आता दूध आणि कॅट फूड. ते खाऊन एखादी नवीन जागा शोध झोपायला. अहो आमची स्वीटी एकदा मागे घरातनं पळून गेली कुठेतरी. आई बाबा आणि माझे हात पाय गळून गेले तिला शोधून शोधून दमलो अक्षरशः आम्ही. नाकी नऊ आले नुसते आमच्या. मी तर रडून रडून अख्ख्या चाळीत हैदवच घातला. तशी आमच्या बरोबर सगळी जण तिला शोधायला लागली पण ती काही सापडलीच नाही बाई. दुसऱ्या दिवशी ह्या आमच्या स्वीटी मॅडम रोजच्या पेक्षा जरा जास्तच टन टन उड्या मारत घरात आल्या. भलत्याच खुश. इकडे आम्हाला हार्ट अटॅक यायची वेळ आली होती. काय सांगणार आणि काय. पण काय करणार सांगा. आपण मांजर प्रेमी म्हणजे प्राणी प्रेमी असल्यामुळे त्यांचे सगळे नखरे आपल्याला सहन करायला लागतातच स्वखुशीने. बरं चला आजचं माझं मांजर पुराण झालं बरं का. कंटाळला तर नाहीत ना. बरं चला निघते मी आता. आपण भेटू परत.